सोबत आहे की गेल्या वर्षी आम्ही आमच्या विडी घरकुल भागामध्ये जुन्या विडी घरकुल भागामध्ये एक आपण वैष्णोदेवीची मूर्ती आपण स्थापना केली। त्या ठिकाणी ध्वजस्तंभ आणि सोलापुरामध्ये कुठे नाही अशी भैरवनाथाची मूर्ती, काळभैरवनाथाची मूर्ती आणि नवग्रह आणि यल्लामादेवीचं एक छोटंसं असं सगळं त्या ठिकाणी मंदिरामध्ये आपण स्थापना केलेली आहे। यंदाच्या वर्षी दुसरं वर्ष असून या ठिकाणी आपण द्वितीय वर्धापन दिनानिमित्त एक वैष्णोदेवीचे जो कटरा जम्मू येथे जो आहे ते मूळ स्वरूपामध्ये आपल्या मंदिर परिसरामध्ये आम्ही ते देखावा या ठिकाणी सादर करीत आहोत। तसेच दिनांक 5/11/2025 रोजी आणि वैष्णोदेवी मातेच्या आपल्या वैष्णोदेवी मंदिरच्या इथून एक जलकुंभ मिरवणूक काढणार आहोत। त्यामध्ये जवळजवळ 1001 भगिनी या ठिकाणी सहभागी होणार आहे। तो जलकुंभ त्या भागामध्ये फिरेल आणि दिनांक 5/9/25 रोजी बुधवारी रात्री 9 ते 10 पर्यंत वैष्णोदेवीची मिरवणूक काढणार आहोत। गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांचा प्रतिसाद मिळाला। त्यामध्ये लेझिम असेल किंवा पथक असेल किंवा महिलांचं एक स्वतंत्र विभाग असेल, सगळ्या त्या याच्यामधून आपण या मिरवणुकीमध्ये सहभाग होणार आहोत। आणि त्यामध्ये 6 तारखेला दुपारी गुरुवारी 1 ते 4 वाजेपर्यंत आपण महाप्रसादाचं वाटप त्या ठिकाणी करणार आहोत। म्हणजे जेवढे लोक येतील जवळ 4-5 हजार लोकांच्या आपण त्या ठिकाणी महाप्रसादाचा वाटपाचा कार्यक्रम उद्दिष्ट ठेवलेला आहे। आणि देवीचे पदस्पर्शन आपण शक्यतो करून देत नाही, पण या दिवशी मात्र आपण देवीचे पदस्पर्शन सुद्धा आपण लोकांसाठी उपलब्ध करून देत आहोत। हे सगळं होत असताना आपण या प्लेस्टोरमध्ये आपण लिहिलंय की ज्या वेळेला या विडी घरकुलमध्ये माजी खासदार माननीय गंगाधर कुचर साहेबांनी विडी घरकुल ही योजना जुन्या विडी घरकुलमध्ये राबवली। त्यामध्ये महेश अण्णांनी आम्हाला हा जो मंदिराचा जो जागा आहे तो त्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिले।